आज जिथे बाजारपेठ केमिकलयुक्त गुळाने भरून गेली आहे, तिथे बेळगाव तालुक्यातील मोदगा गावामध्ये गेली तब्बल 45 वर्षे पारंपरिक गुऱ्हाळ परंपरा जपली जात आहे। नैसर्गिक गुळाच्या निर्मितीचा हा वारसा आजही तितक्याच निष्ठेने जिवंत आहे, ही बाब कौतुकास्पद ठरते। एकेकाळी मोदगा गावामध्ये सुमारे 30 गुऱ्हाळे कार्यरत होती, मात्र वाढती महागाई, कामगारांची कमतरता आणि बदलते तंत्रज्ञान यामुळे आज केवळ 3च गुऱ्हाळे सुरू आहेत। तरीही या कठीण परिस्थितीतही शिवाजी अष्टेकर यांनी आपले ऑर्गॅनिक गुऱ्हाळ उत्पादन अखंडपणे सुरू ठेवले आहे। या गुऱ्हाळात जुन्या पारंपरिक मशीनला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत शुद्ध, नैसर्गिक व रसायनमुक्त गुळ तयार केला जातो। याच गुळाला अमेरिका, इंग्लंडसह देश विदेशातून मोठी मागणी आहे। बेळगावच्या स्थानिक बाजारपेठेतही या गुळाला विशेष पसंती दिली जाते। मोदग्यात तयार होणारा हा ऑर्गॅनिक गुळ 5 किलो, 10 किलो व 20 किलो मापामध्ये उपलब्ध असून तो चवदार तर आहेच, पण शरीरासाठी अत्यंत उपयुक्त मानला जातो। नैसर्गिक पद्धतीने तयार केल्यामुळे अनेक आजारांना आळा बसण्यास मदत होते, असे जाणकार सांगतात। मात्र वाढती मागणी असूनही कर्मचाऱ्यांची कमतरता ही मोठी अडचण ठरत आहे। तरी देखील सर्व अडचणींवर मात करत मोदगा गावातील ही आजही परंपरा सुरू आहे। ही बेळगावच्या ग्रामीण संस्कृतीची खरी ओळख ठरते। आमच्या चॅनलच्या माध्यमातून गुऱ्हाळ कशा पद्धतीने तयार होते, त्यामागील वास्तव परिस्थिती व मेहनत प्रत्यक्ष चित्रीकरणाद्वारे दाखवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करण्यात आलाय। निश्चितच हा शुद्ध ऑर्गॅनिक गुळ खरेदी करून आरोग्य जपण्याची संधी प्रत्येकाने घ्यावी, यात शंकाच नाही। नाव शिवाजी गुरप्पा अष्टेकर, गाव मोदगा, तालुक जिल्हा बेळगाव। आम्ही गुऱ्हाळ पूर्वीपासून पहिला म्हणजे आमच्या वडिला आजोबापासून पहिला सुरुवातीत मोदगा गाव म्हटलं तर गुळाचं एक प्रसिद्ध गाव आहे आणि पूर्वीपासून इथं एक 30 गणे होते। आता वर्करचे प्रॉब्लेम आणि गुळाचं भरपूर हे आहे, खरं केमिकलचे गुळ आलेत म्हणून आमचं मेन ह्या गुळाला डिमांड कमी झालंय। म्हणजे 12 महिने ते साखरचं घालून गुळ करायला आहेत ना, त्याप्रमाणामुळे ह्या गुळाला भरपूर हे आहे। इथं लोकांना अजून समजलेलं नाही आहे आणि येऊन पण बाहेरचे इंग्लंडचे पण नेलेत, अमेरिकामध्ये आपल्या गावातले कोण आहेत ना बाहेरचे पण येऊन इथं गुऱ्हाळ त्यांना इथं थांबवून बघून पण घेऊन जातात। आणि आम्ही काय केमिकल काही वापरत नाही, ऊसाचं रसाचंच पूर्ण काढतो आम्ही, पूर्ण भरपूर सर्व ऊसाच्या रसानेच काय जो आलेला आहे ना ते फक्त ऊसाचं, काही आम्ही केमिकल घालत नाही, विदाउट केमिकल वरनं घालतोय। आणि डेली 6 कावली काढतोय। एक कावलीला किती? 800 लिटर एक कावलीला आम्ही हे काढतोय। म्हणजे एक कावलीला ते गुळाचं दाट आणि पातळ असल्यामुळं पाण्याचं हे असते ना, एक कावलीला 170 किलो पण होते, 180 किलो होते, 150च्या पुढे होते जवळजवळ। कामगार किती? 16 लोक कामगार पाहिजे याला आणि या कामगारमुळे हे धंदाच कमी झालेला आहे। हा, विक्री इथंच पण गावात भरपूर घेऊन जातात आणि APMC ला जाते आणि इथं रविवारपेठ मध्ये पण काढणावर दुकान, उपिन दुकान असं जाते। मागणी ह्याला जास्त आहे? हा, भरपूर आहे मागणी। हा, वर्करचा प्रॉब्लेम हे पण आहे आणि ते गुळ तुम्हाला कुठे बी इथं त्यांनीच आणून पोचून देतात 45 रुपये किलोला। आता आम्हाला 60 रुपये किलो पर्यंत चालू आहे इथं। खरं एकदम आमचं प्युअर, काही घाले नसताना फक्त ऊसाच्याच रसानेच करणार। आणि काय घालतात? हे चुन्ना घालते आणि कचरा फिल्टर होण्यासाठी भेंडीचं झाड ह्याचं ते पण चिकट येऊ दे, काही विदाउट काही हे नाही। खायचं काय आहे ना, जो पहिला पूर्वीपासून काय आमचे आजोबा वडिलापासून काय आहे पूर्वीच आहे ना पहिल्यापासून। याला कलर कशामुळे येतो तुमचं? रस उसाचाच येते आमचा, एक थोडं व्हाईट येते, एक उसाच्या जात वरती कलर जास्त कमी होते। इतर ठिकाणी कलर चांगले मार्केटमध्ये येतात, त्यांचं ते भरपूर केमिकल घालतात, त्याला कुठलं फ्लेवर देते म्हणतात ते घालतात। तुम्हाला ते इथं जलालपूर, रायबाग, गोकाक असे याप्रमाणे भरपूर लोकांचे हे आहेत। त्या गुराला तर बिझनेस पैसा कमवायचा असेल तर त्यांचा धंदा करायचा आहे आणि 1 नंबर क्वालिटीचं खायचं असेल तर आमचं हे आहे।
ते साखर पण वापरून हे करायला काय होय 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 ते भरपूर लोक